नमस्कार मित्रांनो, फिल्म टॉक मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की बॉलिवूडचं मॅडॉक युनिवर्स, ज्यामध्ये स्त्री, थामा, भेडिया असे वेगवेगळे सिनेमे आहेत, पण ते एकमेकांशी जोडलेले असतात. त्यांची स्टोरी लाईन त्या सिनेमांना एकमेकांशी जोडून ठेवते. त्यालाच सिनेमॅटिक युनिवर्स असं म्हटलं जातं. आता बॉलिवूडमध्ये फक्त एकच मॅडॉक युनिवर्स आहे असं नाही, तर रोहित शेट्टींचं कॉप युनिवर्स पण आहे. त्याचप्रमाणे साऊथचं LCU म्हणजेच लोकेश सिनेमॅटिक युनिवर्स पण आहे. मग त्याचप्रमाणे मराठी इंडस्ट्रीतल्या प्रीतम SK पाटील यांनी ठरवलं आहे की ते देखील मराठीतलं पहिलं सिनेमॅटिक युनिवर्स बनवणार आहेत. आणि याच युनिवर्सची पहिली मूवी होती अल्ल्याड पल्ल्याड, जी अवरेज हिट मूवी ठरली होती. अल्ल्याड पल्ल्याड सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय पाहून सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची पण घोषणा झाली होती. आता या पहिल्या मराठी सिनेमॅटिक युनिवर्सची दुसरी मूवी येते, जिचं नाव आहे घबाडकुंड. ही मूवी अल्ल्याड पल्ल्याडशी कनेक्टेड असू शकते, त्यामुळे ज्यांनी अल्ल्याड पल्ल्याड हा सिनेमा बघितला नसेल त्यांनी बघून घ्यावा. आणि मेकर्सनी पण तो सिनेमा सहज उपलब्ध होईल प्रेक्षकांसाठी याची काळजी घ्यावी. जे पहिलं मराठी सिनेमॅटिक युनिवर्स आहे, यामध्ये सस्पेन्स, हॉरर, ॲक्शन, कॉमेडी आणि थ्रिल अनुभवायला मिळेल. आणि या मराठी सिनेमॅटिक युनिवर्सशी जोडलेले काही कलाकार आहेत. देवदत्त नागे, कुशल बद्रिके, गौरव मोरे, संदीप पाठक असे अनेक कलाकार आपल्याला या युनिवर्समध्ये बघायला मिळतील. आता या युनिवर्सचा जो सिनेमा येतोय घबाडकुंड, याची रिलीज डेट पण अनाऊन्स केली आहे. ती आहे 19 जून 2026. आणि या सिनेमाच्या मेकर्सना आणि प्रीतम सरांना मला एकच विचारायचं आहे, जर ते माझा हा व्हिडिओ बघत असतील तर या मराठी सिनेमॅटिक युनिवर्सचं नाव काय असणार आहे. आणि जर नाव नसेल तर माझं एक सजेशन आहे की PCU ठेवा, म्हणजे प्रीतम सिनेमॅटिक युनिवर्स, किंवा अजून काही तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. पण आम्हाला नक्की कळवा की सिनेमॅटिक युनिवर्सचं नाव काय असणार आहे. आणि तुमची ही कल्पना आहे ना, खूप चांगली आहे. फक्त आता प्रेक्षकांची साथ मिळणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. आणि घबाडकुंडचा टीजर ट्रेलर आल्यानंतर समजेलच की नेमका विषय काय आहे. तर आशा करू की तुमचं पहिलं सिनेमॅटिक युनिवर्स हे यशस्वी व्हावं, जेणेकरून अजून युनिवर्स आम्हाला आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये बघायला मिळतील. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी नक्की असतील. आणि घबाडकुंड हा सिनेमा 100 कोटीच्या पण पुढे जाईल अशी आशा करूया. पण खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे प्रीतम SK पाटील सरांचं, कारण असा धाडसी निर्णय कोणी सहसा घेत नाही. आणि जमान्यासोबत पुढं चालणं हे खूप महत्त्वाचं असतं. जसं बाकीचे इंडस्ट्रीज आहेत, आपापले युनिवर्स क्रिएट करतात किंवा काही प्रयोग करतात, काही वेगळं ट्राय करण्याचा प्रयत्न करतात. तसं जमान्यासोबत पुढं जाणं खूप महत्त्वाचं असतं, जे आपल्या मराठीतले काही मेकर्स करू पाहतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेमाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.